ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी 30 ढोल पथकांच्या 1,500 वादकांनी महावादन करून नववर्षाचं स्वागत केलंय। नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समितीच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा सोहळ्यानिमित्त हे ढोलवादन सिडकोमधील छत्रपती संभाजी क्रीडा संकुल इथे निनादलं आहे। गुरुवारी 28 मार्च रोजी रात्री 8 वाजता या महावादनास सुरुवात झाली। कार्यक्रमात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, आमदार सीमा हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पनाताई चुंबळे आदी उपस्थित होते। दरम्यान महाराष्ट्र गीतानं ढोलवादनाला सुरुवात झाली। ढोलवादकांनी विविध ताल धरत यावेळी श्लोक देखील म्हटले आहेत। ध्वज प्रदर्शन विशेष आकर्षण ठरलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महारांगोळी आणि महावादन त्यांना समर्पित करण्यात आले। डेव्हलपमेंट यामध्ये अशी झालेली आहे की खूप मोठ्या प्रमाणात मुली सुद्धा ढोल वाजवताना दिसतात आणि ते थोडंसं चांगल्या प्रकारे ही डेव्हलपमेंट झालेली आहे। आधी आम्ही लहान असताना किंवा गेले 15 वर्षापूर्वी फक्त मुलं दिसायची, आता मुली मोठ्या प्रमाणात ढोल पथकामध्ये दिसतात आणि त्याही तितक्याच सिरिटीने ढोल वाजवत असतात। पोलीसमध्ये आमची एक परेड असते आणि परेडचा जो ढोल असतो तो खूप असा साचेबद्ध असतो, तो असा फक्त ठेका असतो आणि तो ठेका आम्हाला क्रॉस करता येत नाही। हा जो ढोल आहे तो वेगळा आहे, याच्यामध्ये तुम्ही ठेका पण धरू शकता, म्हणजे नाद पण धरू शकता आणि जास्त एनर्जी याच्यामध्ये लावली जाते। खूप चांगली गोष्ट आहे। सर्व ढोल पथकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।